डायनासॉर पुन्हा अस्तित्वात येऊ शकतो अशी चर्चा का आहे? कारण डल्लासच्या कोलोसल बायोसायन्सच्या सायंटिस्टनी डायर वुल्फ प्रजातीची 3 पिल्लं तयार केली आहेत. यासाठी 2 डायर वुल्फ फॉसिलचे एक्स्ट्रॅक्टेड एशियन DNA, क्लोनिंग आणि जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे. यासाठी डायर वुल्फच्या प्रजातीसारख्याच असणाऱ्या ग्रे वुल्फच्या जीन्स अल्टर करण्यात आल्या. डायर वुल्फ ग्रे वुल्फपेक्षा आकाराने मोठे होते आणि त्यांचं डोकं थोडं रुंद, हलके जाड केस आणि जबडा मजबूत होता. या प्रयोगासाठी कोलोसलच्या टीमने 13,000 वर्ष जुने दात आणि 72,000 वर्ष जुन्या कवटीतून DNA घेऊन डायर वुल्फची 3 निरोगी पिल्लं बनवली. या पिल्लांचा जन्म सरोगसीद्वारे झाला. यासाठी मिश्र जातीच्या शिकारी कुत्र्यांचा सरोगेट म्हणून वापर केला. यात 2 मेल आणि 1 फिमेल डायर वुल्फ जन्माला आले. कोलोसल बायोसायन्स हे वुली मॅमॉथ, डोडो आणि टास्मानियन टायगर या नामशेष झालेल्या प्रजातींना परत आणण्यासाठी काम करत आहेत. पण डायनोसॉरचे DNA क्लोनिंग शक्य नसल्याने पुन्हा डायनोसॉरला जिवंत करणं सध्या तरी अवघडच आहे.